तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे म्हणजेच DHS जे आहे, सकाळी व्हिडिओ याचा तुम्ही पाहिला असेल की याची वेटिंग लिस्ट वगैरे ते आहे आलेले आहेत. काही ठिकाणची निवड लिस्ट पण आलेली आहे, काही ठिकाणची वेटिंग यादी आलेली आहे. तर पहा, याचा व्हिडिओ मी डिटेल व्हिडिओ जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, ते पाहू शकता. पाहिल्यानंतर जर PDF कोणी आणखीन पाहिले नसतील, जे आहे तुम्ही एक्झाम दिलेली आहे 22-23ची सार्वजनिक आरोग्य विभागाची, आणि PDF तुम्ही पाहिले नसतील तर PDF सर्व जे काही PDF आहेत ते सर्व PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेले आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही त्या डिस्क्रिप्शनवर जाऊन जे क्लिक आहे करायचं आहे त्या ठिकाणी लिंकवर, आणि टेलिग्रामवर गेल्यानंतर तुम्हाला ते सर्व नाव निशाय मी त्या ठिकाणी टाकले आहेत ते पाहू शकता. तर यानंतर सकाळी जे व्हिडिओमध्ये आपण पाहिलं त्या PDF मध्ये जे आहे माहिती अशा प्रकारे होती की एका पदासाठी 3 उमेदवार जे आहेत, कागदपत्र पडताळणी असेल किंवा मग ते जे वेटिंग लिस्ट असेल ते त्यांनी लावलेली आहे एका पदासाठी 3 ठीक आहे. तर मग यानंतर जे आहे बऱ्याच जणांचे मला आत्ता पण कॉल आले आहेत काही जणांचे की पुढची प्रोसेस काय असणार आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा पुढचं काय आहे, तर त्याचं आणखीन काही जणाला माहिती नाही आहे, कारण त्यांना हे PDF आणखीन भेटलेलं नाही आहे. तर यामध्ये तुम्हाला सर्व माहिती डिटेल भेटून जाईल. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, आणि शेअर करा ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती दिलेली आहे आणि त्यांना ही माहिती आणखीन भेटलेली नाही आहे. सकाळचं जे याच्यामध्ये पाहिलं होतं त्यामध्ये बरेच आपण पदं जे आहेत ते कव्हर केले होते. डायरेक्टली आपण NHM महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे, NHM महाराष्ट्राच्या वेबसाईटवरच जाऊन तुम्हाला डिटेल जेवढे पदं लागले तर जे आहे ते तुम्हाला सर्व पदानुसार जे काही आहे पूर्ण माहिती दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये स्टाफ नर्सचे जे पद आहेत, या स्टाफ नर्सच्या पदासाठी त्या ठिकाणी 2 जिल्ह्याचे जवळपास या ठिकाणी आपण पाहिले होते. एक होता नाशिक, ठीक आहे. तर नाशिकचा हे एक महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे, आणि दुसरा होता कोल्हापूरचा पण एक पदासाठीच होता. नाशिकच्या या ठिकाणी बरेच पदासाठी आहे, तर नाशिक थोडं मोठं आहे. बरेच या ठिकाणी विद्यार्थी एक्झाम दिले असतील, तर या पदासाठी पाहणं खूप गरजेचं आहे. तर पहा या ठिकाणी 20/1/2026 जे आहे या तारखेचा महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगतोय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसे होईल, कधी होईल, ही सर्व माहिती पाहणार आहे आपण. पहा या ठिकाणी काय सांगितलं, सिलेक्ट कॅटेगरी ओपन अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनमध्ये हे जे आहे तर स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल या पदाच्या प्रतीक्षा यादीमधून निवड झालेल्या उमेदवाराचे मूळ कागदपत्र पडताळणी व समुपदेशन करण्याबाबत, ठीक आहे. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काउन्सिलिंग जे आहे त्याबाबत हे या ठिकाणी हे पत्र या ठिकाणी माहिती सांगण्यात आली आहे. संदर्भ या ठिकाणी सर्व जोडले आहेत, भरती झालेले आहेत पासून ते एक्सटेन्शन पिरियड, त्यानंतर संकेत प्रसिद्धी सूचनापत्र, या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. तिसऱ्यामध्ये तर जे आहे ते हाच आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगते पॉईंट, उपरोक्त संदर्भीय विषयांवे आपणास कळण्यात येते की दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 रोजी गट क म्हणजे ग्रुप C संवर्गातील पदासाठी लेखी जी आहे परीक्षा घेण्यात आली होती, ठीक आहे. हे तारखेमध्ये ते एक्झाम झाली होती. विषयात नमूद संवर्गाचे एकच पद रिक्त आहे, ठीक आहे. या ठिकाणी लक्षात असू द्या, कोणतं जे आहे जे या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असतं, ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे, ते लक्षात असू द्या. स्टाफ नर्स गव्हर्नमेंट, ठीक आहे, मग प्रायव्हेट वेगळं, ठीक आहे. त्यामध्ये एकच पद रिक्त आहे. संदर्भ 2 नुसारची निवड सूची विधिग्राह्यता 16/2/2026 म्हणजेच एक्सटेन्शन जे लेटर आलं होतं त्यामध्ये या तारखेला समाप्त होणार आहे. तसेच पद रिक्त राहू नये, वॅकंट राहू नये व निवड प्रक्रिया पूर्ण करणे या उद्देशानं आयुक्तालयीन निर्देशनानुसार गुणांक्रम 1 ते 3 म्हणजे 1 ते 3 या प्रमाणात खालील जे रित्या आहे नमूद उमेदवारांची तात्पुरती प्रतीक्षा यादी टेम्पररी वेटिंग लिस्ट संदर्भ 3 नुसार अन्वय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा अंक क्रमांक 1 समोरील उमेदवार अपात्र ठरल्यास, आता 3 उमेदवार बोलवले, तर याच्यामध्ये प्रोसेस काय असते पहा, 3 उमेदवार बोलले त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पत्र या ठिकाणी, समोरील उमेदवार अपात्र ठरल्यास क्रमांक इतर उमेदवाराची पात्रता तपासण्यात येईल व जे आहे अंक क्रमांक 1 वरील उमेदवार पात्र ठरल्यास इतरांचा विचार केला जाणार नाही. म्हणजे सिंपल आहे, यामध्ये तुम्हाला असं म्हणजे काय खूप रॉकेट सायन्स नाही आहे, खूप सिंपल आहे. 1, 2, 3 असे 3 विद्यार्थी बोलवले तर त्यांना फक्त एक पद पाहिजे या तिघामधलं, ठीक आहे, तिघामधलं एक पाहिजे, बोलवले तर 3, ठीक आहे. हे एक झालं, 1 मिनिटात तुम्हाला सांगतो मी, हे झालं 1, 2 आणि 3. तर यांनी काय सांगितलेलं आहे, जर पहिला कॅन्डिडेट या पहिल्या कॅन्डिडेटकडे सगळेच डॉक्युमेंट व्यवस्थित वगैरे भेटले तर या ठिकाणी दुसऱ्याचा
आणि तिसऱ्याचा काहीच विचार केला जाणार नाही, पहिल्याला सिलेक्ट करून घेतलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर पहा, जर इन केस आता पहिला कॅन्डिडेट जो आहे, पहिल्या कॅन्डिडेटकडं पात्रता नाही आहे, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी कमतरता आहे, डॉक्युमेंट वगैरे काहीतरी आहे, तर तो रिजेक्ट झाला. आणि दुसऱ्याकडे सर्व भेटलं तर दुसऱ्याला घेतलं जाईल आणि हे एक पद जे आहे हे भरलं जाईल. त्यानंतर दुसऱ्याकडेही काही माहिती जी आहे, पूर्ण कागदपत्र वगैरे भेटले नसतील तर मग त्या ठिकाणी हे जे आहे तिसऱ्याला घेण्यात येईल. तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. सिंपल या ठिकाणी प्रोसेस आहे. या सर्व गोष्टी आता ज्या आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर पूर्ण अवलंबून आहे. तर तुम्ही जर काही कमी पडत असाल कोणत्या कागदपत्रामध्ये तर नक्कीच त्याचं पूर्तता करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सिंपल हा पॉईंट तोच सांगतोय. तरी खालीलप्रमाणे कागदपत्राच्या मूळ प्रती व एक छायाचित्र म्हणजे एक झेरॉक्सचा बंच आणि पूर्ण ओरिजिनलचा एक बंच तुम्हाला परत साक्षांकित करून स्वतःचं झेरॉक्सवर जे आहे तुम्हाला काय करायचं, साईन करायचे कंपल्सरी असते. दिनांक 29/1/2026 तारीख लक्षात असू द्या. तारीख खूप महत्त्वाची आहे. 29 जानेवारी 2026 या दिवशी तुम्हाला जे आहे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. या ठिकाणी तारीख दिली आहे 29 जानेवारी 2026 रोजी ठीक 9 वाजता येथे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ जे आहे, ठीक आहे, या ठिकाणी दिलेले मंडळ नाशिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आवार शालिमार नाशिक 422001 येथे उपस्थित राहावे. ठीक आहे. आता कोण कोण राहायचं आहे हे आहेत प्रमिला सीताराम नागरे, त्यानंतर लीना संजय चौधरी, त्यानंतर सुरेखा अशोक बिडगर. या ठिकाणी ईमेल ID वगैरे हे सर्व आहेत. हे तुम्हाला ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी. ठीक आहे, समजलं. त्यानंतर पुढं काही पॉईंट दिले तर ते पण पॉईंट आपण पाहून घेऊ. त्यानंतर पहा, सर्व शैक्षणिक व्यावसायिक तांत्रिक आहारता प्रमाणपत्र, तुमचे गुणपत्रिका, सर्व डॉक्युमेंट वगैरे, मागास वर्गात मोडत असल्यास जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राचे मूळ प्रमाणपत्र. ठीक आहे, तुमचे सर्व मार्कशीट, त्यानंतर तुम्ही कोणत्या कास्टमध्ये मोडत असाल तर ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून मूळ शाळेचा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शाळा परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं TCचं सर्टिफिकेट म्हणजे TC इन द केस. उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत नॉन क्रिमिनल म्हणजे जी कोणी SBC वगैरे अशी कॅटेगरी आहेत तर त्यांना नॉन क्रिमिनल लागतं, तर ते नॉन क्रिमिनल चालू वर्षाचं करंटचं नॉन क्रिमिनल सोबत ठेवा, ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे, हे झाले 2-3 पॉईंट. त्यानंतर पुढचा पॉईंट, जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवार हा महाराष्ट्रीय रहिवासी म्हणजेच तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, ते एक लक्षात असू द्या. संगणक हाताळणी आहारता प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं कम्प्युटरचं तुम्ही मॅनेज करता म्हणून कम्प्युटर म्हणजेच MSCIT सर्टिफिकेट. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे आहे पहा, या ठिकाणी काय मागितलंय, MSCIT नंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केला असल्यास नोंदणी क्रमांक. या ठिकाणी जर कोणी असं केलं असेल तर त्यांचं जे नंबर आहे ते नंबर तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं. खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त किंवा अनाथ, अंशकालीन वगैरे, माजी सैनिक, EWS, फवारणी कामाचा अनुभव. ठीक आहे, हे पण यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे, व अन्य अनुभव प्रमाणपत्र असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले प्रमाणपत्र सादर करावे. ठीक आहे, हे तुमच्याकडे जर असेल तर इन केस. त्यानंतर क्रीडा विषयक आहारता व क्रीडा प्रमाणपत्र, स्पोर्ट रिलेटेड तुमचं काय असेल तर ते पण तुम्हाला काय तात्पुरती धारण करणे आवश्यक राहील. दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णय अंतर्गत 14 सप्टेंबर 2018 नुसार नवीन नमुन्यातील ऑनलाईन दिव्यांगाचे प्रमाणपत्र व UDID कार्ड पडताळणीची वेळी सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे हे एक नवीन ते जे आहे UDID कार्ड हे यांचं चेक केलं जातं, ते चेक करणं ते शासनाकडून केलं जाईल, तेव्हा तुम्ही हे सर्व तुमचं असावं असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म, ज्यांच्याकडे नसेल एक सर्टिफिकेट असतं त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे माहिती वगैरे भरायची. आणि याच्यामध्ये काय असतं की जे आहे तुमच्या कुटुंबामध्ये जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचे जे 2च लेकरं असतील त्याच्या पुढं तुमचे असले पाहिजे असं, आणि जर तुम्ही मॅरिड नसताल तर मग तुम्हाला भविष्यामध्ये 2च लेकरं तुम्ही तुमच्या परिवारामध्ये ठेवताल असं तुमचा या ठिकाणी अर्थ होतो. आवश्यक असल्यास अनुभव प्रमाणपत्र, जर आवश्यक असल्यास, जर तच्या गोष्टी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, ठीक आहे ना, तुमचं जे काय असेल सोबतचं तुमचं त्या ठिकाणी राहत आहे तर त्या पत्त्यावर राहायचा पुरावा असणं गरजेचं आहे. याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी जे आहे तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे जाऊ शकता. त्यानंतर ते आणि तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही भाड्यानं वगैरे रेंटवर राहत असाल तर त्या ठिकाणी रेंट ॲग्रीमेंट वगैरे ते पण काही गोष्टी असतात. जर तुम्ही हे
ऑप्शनल आहे तुमच्याकडे. ऑप्शनल म्हणजे या ठिकाणी मागवलं आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच ट्राय करा तुमच्याकडे हे प्रमाणपत्र राहण्याचा. अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, ठीक आहे, गरजेचा आहे. काही गोष्टी गरजेच्या असतात. स्वतःचा फोटो असलेला ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आवश्यक आहे. स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे EWS गटात मोडत असल्यास त्यांचं जे काही प्रमाणपत्र आहे ते पण लागेल. म्हणजेच त्यानंतर महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडून म्हणजेच MNC जे आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नोंदणी आणि नूतनीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे रिन्युअल आणि रजिस्ट्रेशन, जर तुमचं डेट रिन्युअलची आलेली असेल तर रिन्युअल ठेवा आणि रजिस्ट्रेशन झालं असेल रजिस्ट्रेशन जे काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लागेल, ठीक आहे. त्यानंतर जर काही असे असतील की त्यांनी रिन्युअलला अप्लाय केला असेल तर मग त्यांचं आलं नसेल तर मग असे जर काही कॅन्डिडेट असतील तर तुमचं स्लिप वगैरे ते काय असेल तर ते पण सोबत ठेवा. इन केस आता जर मागितले वगैरे त्या गोष्टी गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवारांनी उक्त कागदपत्र पडताळणीवेळी सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव इतर कागदपत्रे बोगस अथवा आढळून आल्यास नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. हे पण लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. नाव बदलले असेल त्याबाबतचे गॅझेट जे आहे किंवा नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे, ठीक आहे. आता पहा, बऱ्याच विद्यार्थ्याचा हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रॉब्लेम आहे, हा 19 नंबरचा प्रॉब्लेम, ठीक आहे. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो. तर पहा, आता एवढा वेळ तर तुमच्याकडे नाही आहे, तरी पण मी सांगतो तुम्हाला. पहा, नाव बदलले असेल, एक मिनटं, हा 19 नंबरचा पॉईंट पहा सगळ्यांनी या ठिकाणी. नाव बदलले असल्यास त्याबाबतचे गॅझेट. आता गॅझेट काय असतं खूप जणांना माहीत नसेल आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी, ज्यांना माहीत नाही आहे पण त्यांच्यासाठी माहीत असणाऱ्याला चांगली गोष्ट आहे. पहा, गॅझेट म्हणजे जे आहे राजपत्र याला म्हटलं जातं. राजपत्र, ठीक आहे. हे राजपत्र कशासाठी असतं? तुमच्या नावामध्ये काही चुकलं असेल, काही बदल झाला असेल, उकार, मात्रा, टिंब, डॉट, काना, टिंपळा, जे काही चुकलं तुमचं, जे काही झालेलं आहे मात्रा वगैरे, तर ते चुकल्यानंतर जे आहे हे गॅझेटला तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन केल्यानंतर 1 महिना किंवा कमी जास्त जे पिरियड आहे त्या पिरियडमध्ये येतं. मोस्टली थोडासा टाईम लागतो. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी हे काढलं असेल तर चांगली गोष्ट आहे, चुकलं असेल नाव वगैरे काही. जर हे नसेल तर सोबत एक बॉन्ड ठेवा, ठीक आहे. सोबत एक बॉन्ड ठेवा. बॉन्ड मोस्टली बऱ्याच वेळेस काय असेल तर बॉन्ड तुम्हाला मागू शकतात. 100, 200, 500 जे काय असे 200चा बॉन्ड वगैरे जे काय असेल ते सोबत ठेवा. चुकलं असेल तर असं सांगते मी. जाहिरातीच्या अनुषंगाने इतर आवश्यक ते सर्व कागदपत्र उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या फॉर्मचे हॉल तिकीटचे छायाचित्र प्रत सोबत आणावे, खूप गरजेचं आहे. त्यानंतर वरीलपैकी लागू असलेल्या सर्व मूळ कागदपत्रांची 2 स्वाक्षिक छायाचित्र प्रती, ठीक आहे. पहा या ठिकाणी त्यानंतर सूचना, आपण नोंदणीसाठी वेळेत उपस्थित राहिले नाहीत अथवा उशिरा हजर झाल्यास आपली नोंदणी जी आहे शेवटी करण्यात येईल व आपणास उशिरा हजर राहिल्याबद्दल नोंदणी केलेल्या उमेदवारांची समुपदेशन पूर्ण झाल्यावरच आपणास समुपदेशनाशी बोलण्यात येईल, याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर समुपदेशनाद्वारे कागदपत्र पळण्याच्या वेळी उमेदवार स्वतः हजर राहणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल, आपली नियुक्तीकरता विचार करण्यात येणार नाही. खूप महत्त्वाचं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वरील समुपदेशनाकरता उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित राहावे, त्याकरता कोणतेही प्रवास भत्ता वगैरे दिला जाणार नाही. प्रति या तिघांनाही ईमेल पण गेलेला असेल, ठीक आहे. तर तुम्ही तुमचे ईमेल वगैरे चेक करून घ्या. त्यानंतर हे जे आहे दुसऱ्या कॅटेगरीवाले हे सेम सर्व सूचना वगैरे सेमच आहेत, बाकी काही चेंजेस नाही आहेत. महत्त्वाचे हेच गोष्ट आहेत. परत एकदा लक्षात असू द्या, तारीख या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही तारीख आहे, ठीक आहे. सर्वांना परत एकदा महत्त्वाची सूचना, तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख या ठिकाणी मेन्शन आहे. तारीख लक्षात असू द्या. तुम्हाला ईमेल वगैरे आला असेल, ईमेल चेक करून घ्या, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल. PDF जे आहे टेलिग्रामवर आमच्या भेटून जाईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.